ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे. 6 ब्राह्मणाला द्यावे. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे, चिंतिले लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुक्रवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवाराचं व्रत करायला सांगितलं. ती म्हणाली, बाई शुक्रवाराचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदी कुंकू लावावं. तिची ओटी भरावी. साखर दूध घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर जेवावं. त्याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ती घरी आली. देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवाराचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं, पण बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब. तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसरे दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे सारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवित आहेत. बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला. सोवळं नेसली. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली आणि शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला तर ताई खाली मान खालून बसली होती. तिला हाक मारली, ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात. ह्यामुळं मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या काही येऊ नकोस असं सांगून पुढं गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घरी घेऊन आली. दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस? तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं. आज आपली डुकरीणीसारखी पोरं घेऊन आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं आणि हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली. देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास पडला. देवीला तिची दया आली. देवी तिला दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवाराचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळला. बहिणीला म्हणू लागला, ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नकोस. घरी काही जेवू नको. उद्या तू आलीच नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली. दागदागिने लावली. उंची पैठणी नेसली. शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पाहतच होता. ताई आली तसा तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली की शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागदागिने काढू लागली.
बसल्या पाठी ठेवू लागली. भावानं विचार केला की जड झाले असतील म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली, लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला, जिलबी उचलून मोत्याच्या पेंद्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलं आहेस तिला भरवते आहे. भावाला हे काही समजेना. त्याने तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिने सांगितलं, बाबा रे हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघेजणं जेवली. मनातली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हाला करो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.